मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. तात्या धुमाळ गुरुजींच्या घरून आलेले असतात. त्यांना पत्र्याचं काही मजकूर समजलेला नसतो, कारण धुमाळ गुरुजी घरी नसतात. घरी येऊन ते म्हणतात की या पत्रातला मजकूर काही समजेनासा झाला आहे. सावरीने इंग्रजीतून सगळं वाचून दाखवलं, पण कायद्याची भाषा तिलाही समजत नाही. त्यावर नित्या लगेच म्हणते की तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला सांगू का यामध्ये काय लिहिलं आहे ते. तात्या विमलकडे बघतात आणि लगेच नित्याच्या हातामध्ये ते विम्याचं लेटर देतात. नित्या ते वाचते आणि म्हणते काळजी करण्यासारखं काही नाही. तुम्ही आदिराच्या नावाने कधीतरी पॉलिसी काढली होती ना, त्याचंच हे लेटर आहे. त्यानंतर तात्या म्हणतात की मी कधी काढली होती. त्यानंतर विमल लगेच म्हणते अकलेचे खंदक आहात तुम्ही. मागे ग्रामपंचायतीमध्ये जाऊन काढली नव्हती का असं म्हणते. तेव्हा तात्यांच्या लक्षात येतं. विमल म्हणते की पैसे तर बुडलेच असणार आहेत. या घरामध्ये एकही काम धड होत नाही. त्यावर नित्या म्हणते की तसं नाही आई, पॉलिसी मॅच्युअर झाली आहे आणि त्याचे आता पैसे मिळणार आहेत असं सांगते. त्यावर आदिराज खूप खुश होतो. त्या म्हणते की पैसे काढण्यासाठी कोल्हापूरच्या ऑफिसला जावं लागणार आहे. तात्या म्हणतात की पैसे मिळणार आहेत ना, मग काय हरकत नाही. मी उगाच पायपिटी करत बसलो होतो. घरात तर होतं, म्हणजे माझं कसं झालं ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. तात्या विमलला म्हणतात की हो की नाही गं, मॅडम होतो म्हणून वाचलो आपण. आता उद्याच्या उद्याच कोल्हापूरच्या ऑफिसला जातो मी. त्यावर नित्या लगेच म्हणते की नाही तात्या, तुम्हाला मुंबईला जावं लागणार आहे. आज तुम्ही कोल्हापूरला जाणं अपेक्षित होतं आणि आज तुम्ही कोल्हापूरला नाही पोहोचलात तर तो चेक मुंबईच्या ऑफिसमध्ये जमा होईल. त्यानंतर तात्या म्हणतात की असं असतं होय. तात्या म्हणतात की मॅडम तुम्ही याल का माझ्याबरोबर मुंबईला, म्हणजे तुमच्यासारखे कळते सवरते लोक जर सोबत असतील ना तर बरं पडतं. आम्हाला काय कळतंय. त्यानंतर नित्या लगेच म्हणते की आदिराजच्या नावाने पॉलिसी आहे ना, मग आदिराजला सुद्धा यावं लागेल. आणि तात्या तुम्हाला आदिराजला कडेवर उचलून न्यावे लागणार आहे, कारण चाइल्ड पॉलिसी आहे ना हा, आणि हा एवढा मोठा अँग्री यंग मॅन झाला आहे. असं म्हटल्यानंतर तात्या मोठ्या मोठ्याने हसू लागतात. मी कसला घेतो याला कडेवर, आता हाच मला कडेवर घेऊन गावभर फिरवेन असं म्हणतो. तात्या म्हणतात तुम्ही दोघंही फटफटीवरून या आणि मी लगेच निघतो. नित्या आणि आदिराज दोघेही बाईकवरून कोल्हापूरला जायला निघतात. नित्या आदिराजला खूप चिटकून बसलेली असते आणि आदिराज अचानक गाडी थांबवतो आणि म्हणतो मॅडम जरा नीट बसा की. त्यानंतर नित्या अजून त्याला चिटकून बसते. आदिराज म्हणतो की चिटकून म्हणजे थोडंसं बाजूला होऊन बसा ना. पण नित्या म्हणते की मला बाईकची सवय नाही ना, त्यामुळे मी धरून बसते, मी पडले म्हणजे. आदिराज म्हणतो की हे हँडल कंपनीने धरायसाठी दिलं आहे ना, मग त्याला धरा की, मला कशाला धरताय. त्यानंतर नित्या म्हणते की एवढा भक्कम आधार माझ्याकडे असताना मी त्याला कशाला धरू. नित्या म्हणते की खूप लांबचा प्रवास आहे, मला झोप लागली, मध्येच डुकली लागली तर मग मी खाली पडले तर, म्हणून मी तुला चिटकून बसले आहे आणि तुझ्या खांद्यावरती डोकं ठेवलं आहे. आदिराज म्हणतो की बरोबर आहे तुमचं, पण तुमची केस माझ्या डोळ्यात जात आहेत ना, मला पुढचं काही दिसलं नाही आणि आपला ॲक्सिडेंट झाला तर. त्यानंतर नित्या लगेच खाली उतरते आणि म्हणते काय नवरा आहे, वारा समोरून येत आहे, मग माझे केस तुझ्या डोळ्यामध्ये कसे जातील. बायको इतक्या विश्वासाने खांद्यावरती डोकं ठेवत आहे तर हा खेचत आहे मोठ्याने. आपली बायको पडली, तिला लागलं तर याची काळजीच नाही ना तुला काय माहिती. नवऱ्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून विसावलं ना की किती निर्धास्त वाटतं. आणि या ग्रिलला धरून जर मी बसले आणि कुठं खड्डा आला, मी पडले, माझा दात पडला, माझं डोकं फुटलं, हात फ्रॅक्चर झाला, डोळा फुटला तर चालणार आहे का तुला असं म्हणते. त्या विचाराने लगेच आदिराज घाबरतो आणि म्हणतो की बसा तुम्ही घट्ट धरून, मी असं काहीच होऊन देणार नाही, मी तुम्हाला पडून देणार नाही. आणि नित्या लगेच आदिराजच्या मागे बसते आणि यस म्हणते, कारण तिच्या मनासारखं झालेलं असतं आणि दोघे निघून जातात. इकडे पाहुणी नित्याच्या रूममध्ये येते आणि शालिनीने सांगितल्याप्रमाणे रूमची झडती घेते. ती सगळीकडे बघते, तिला काही सापडत नाही आणि अचानक तिची नजर कपाटाच्या वरती जाते. तिथं तिला एक अल्बम दिसतो. तो लगेच ती खाली काढते. हा अल्बम इतक्या वरती कशाला ठेवला असेल असा ती विचार करते आणि अल्बम बघायला सुरुवात करते. तितक्याच तिथे सावरी येते. इकडे लवली नित्याला फोन करतो आणि म्हणतो निघाले का तुम्ही कोल्हापूरवरून, झालं का तुमचं काम. नित्या म्हणते की हो आमचं काम झालं आहे आणि मी जवळजवळ आले की मी तुला मिस कॉल देते. लवली म्हणतो की तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी आम्ही एकदम रेडी आहोत आणि फोन ठेवून देतो. इकडे सावरी पाहुणीला विचारते की तू नित्या मॅडमच्या रूममध्ये काय करत आहेस, इथे कशाला आली आहे. पाहुणी म्हणते की नित्याच्या रूममध्ये आपली कुठलीच आठवण असायला नको, त्यासाठी मी इथं शोधाशोध करायला आली आहे आणि हे बघ मला काय सापडलं, अल्बम सापडला. सावरी तो पाहण्यासाठी मागते. सावरी तो अल्बम हातामध्ये घेते आणि उघडून बघते तर खरोखरच त्याच्यामध्ये जुने फोटो असतात. सावरी म्हणते की खरंच की, जुने फोटो बघून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे जणू. स्वतःचा फोटो बघून म्हणते की हा फोटो मी राजावाडीच्या जत्रेमध्ये काढला होता,
तिथे आयडीने मला एक फ्रॉक घेतला होता आणि तो काढून मी तिथे फोटो काढला होता. आणि आनंदानेच ती बाहेर सर्वांना अल्बम दाखवण्यासाठी निघून जाते. इकडे पाहुणी लगेच शालिनीला फोन लावते आणि म्हणते, मालकीनबाई, अख्खी खोली उलथापालथ केली पण काही सुद्धा सापडलं नाही असं म्हणते. शालिनी म्हणते की ठीक आहे, मी बघते काय करायचं ते, पण तू नित्यावरती बारीक लक्ष ठेव असं म्हणते. आदिराज आणि नित्या कोल्हापूरवरून निघालेले असतात. आदिराज नित्याला म्हणतो की थँक्यू मॅडम, तुम्ही होत्या म्हणून कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सगळी कामं व्यवस्थित झाली, नाहीतर त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर खूप गांगरून जायला होतं. त्यानंतर नित्या म्हणते की काय रे, तुला कॉर्पोरेट ऑफिसची हवा लागली की काय, थँक्यू काय म्हणतो, माझ्या माणसांची कामं आहेत ही आणि मी नाही करणार मग कोण करणार. इकडे लवली आणि अम्मा दोघेही नित्याची वाट बघत असतात आणि अम्मा लवलीला म्हणते की मी कशी तालीम करतो तुला दाखवतो बघ. त्यानंतर लवली तिला अडवतो आणि म्हणतो, अगं अजून नित्या मॅडमचा फोनसुद्धा आलेला नाही आहे, ते आलेलं नाही आहे, तुझी तालीम कशाला सुरू करतेस लगेच तू. त्यात लवलीच्या मोबाईलवरती नित्याचा मिस कॉल येतो आणि ते दोघेही तयार होतात. ठरल्याप्रमाणे अम्मा आदिराजच्या बाईक पुढे आडव्या येतात. आदिराज जोराचा ब्रेक दाबतो आणि अम्माकडे एकटक बघतच राहतो. तो बाईकवरून खाली उतरतो. अम्मा देखील त्याच्याकडे एकटक बघत असतात. अम्मा त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात आणि चक्क आदिराजला मागच्या जन्मीचे सर्व प्रसंग आठवू लागतात. अम्माच्या डोळ्यामध्ये नकळतपणे पाणी आलेलं असतं. तेव्हा लगेच लवली नाटक सुरू करतो की अगं आजी कुठं चालली आहेस. नित्या लगेच म्हणते की अहो दगड असते तर. अम्मा म्हणते की धडक झाली तर नाही ना, सोड मला जाऊ देत, आणि लगेच तिथून निघून जायला लागते. आदिराज लगेच म्हणतो, एक मिनिट लवली, तुझं यांच्याशी काही नातं आहे का, तुझ्या नात्यातल्या आहेत का त्या. लवली म्हणतो की नाही, यांचंही जगामध्ये कोणी नाही आणि माझंही कोणी नाही. त्यांना भूक लागली होती म्हणून मी त्यांना माझ्या घरी घेऊन गेलो होतो, पण त्या घरामध्ये पाय ठेवायला पण तयार नाहीत. आदिराज लगेच म्हणतो की अगं आजे जा ना याच्या घरी, यालाही कोणी नाही आहे आणि तुलाही कोणी नाही आहे, दोघांना एकमेकांचा आधार होईल. त्यानंतर अम्मा लगेच म्हणते, आगेतून उठून फुफाट्यात कशाला जाऊ मी, माणसांच्या नसलेल्या घराला घर कसं म्हणू मी असं म्हणते. लगेच नित्या म्हणते की आमच्या घराला घर म्हणा की, आमचं घर माणसांनी भरलेलं आहे. आणि लगेच आदिराज तिच्याकडे बघू लागतो. लगेच नित्या म्हणते की आमच्या धनीने परवानगी दिली तरच ना. त्यानंतर लगेच लवली म्हणतो की अहो नित्या मॅडम, राजदा कशाला नाही म्हणेल. आदिराज म्हणतो की तसं नाही, पण आयडीने आणि तात्यांनी पण परवानगी दिली पाहिजे ना. नित्या लगेच म्हणते, अहो आई आणि तात्या कशाला कुणाला आधार देण्यापासून नकार देतील. लवली म्हणतो की राजदा तू हो म्हणालास ना, तर मग कोण कशाला काही म्हणतंय. लगेच अम्मा आदिराजला समोर हात जोडतात आणि म्हणतात की नेतोस का मला तुझ्या घरी. इकडे तात्या घरी आलेले असतात आणि त्यांना सगळं सांगत असतात. नित्या मॅडमनी इंग्लिशमध्ये पटापटा बोलून 3च मिनिटांमध्ये सगळी कागदपत्रे तयार करून घेतली आणि लगेच काम करून टाकले. त्यानंतर सावरी म्हणते की बरोबर करणारच ना, त्यांना सगळ्या कामाचा अनुभव आहे. मुंबईमध्ये त्यांचं 6 मजली मोठं ऑफिस आहे आणि त्या ऑफिसमध्ये 500-600 माणसं काम करतात आणि या सगळ्यांच्या बॉस नित्या मॅडम आहेत. त्या लगेच म्हणतात की त्या सगळ्या मोठ्या मोठ्या साहेबांवरती त्या नित्या मॅडमचं काय इम्प्रेशन पडलं. मी कागदावरती सही केली आणि त्या साहेबांनी मला विचारलं की ह्या कोण आहेत तुमच्या. मी लगेच तेचाच सांगितलं की ह्या सुनबाई आहेत माझ्या. आणि असं बोलून तो लगेच विमलकडे बघतो. लगेच सावरी म्हणते की तात्या चेक मिळाला आहे ना, तो 6 महिन्याच्या आत वटवायचा असतो, त्यामुळे लगेच बँकेमध्ये टाकून द्या. त्यानंतर तात्या हो म्हणतात. इतक्यात आदिराज आणि नित्या दोघेही बाईकवरून येतात. तात्या म्हणतात की वडाकवाल्यांनी तर माझा जीवच काढला, तुमच्या अगोदर मला इथं घेऊन आला तो. इतक्यात लवलीसुद्धा अम्माला घेऊन तिथे येतो. तात्या लवलीला विचारतात, या कोण पाहुण्या म्हणायच्या. लवली म्हणतो की पाहुण्याच म्हणायच्या या. नित्या लगेच म्हणते की आम्ही येताना आम्हाला वाटेमध्ये सापडल्या, त्या निराधार आहेत, त्यांना कोणाचाही आधार नाही आहे. आम्ही त्यांना मदत करत होतो, पण त्या म्हणाल्या की आम्हाला मदत नको, मी काहीतरी काम करते म्हणून मी त्यांना घरी आणायचं ठरवले आहे. त्यानंतर सर्वांना धक्काच बसतो. अम्मा लगेच हात जोडून सर्वांना म्हणतात, पडल ते काम करत असतो मी आणि फुकटची भाकर तोडणार नाही असं म्हणते. सांगाल तेवढं आणि सांगाल तसं काम करतो मी असं म्हणते. त्यावर नित्या म्हणते की तुम्ही राहा इथे, आपलंच घर समजून सगळी कामं करा. नित्या जमेल ना विचारते. त्यानंतर अम्मा म्हणतात की डोक्यावर एवढं छप्पर देताय म्हटल्यानंतर जमलच की. त्यावर लगेच पाहुणी म्हणते की या घरामध्ये काम करायला भरपूर माणसं आहेत आणि तुला काय अधिकार आहे ग या घरामध्ये निर्णय घेण्याचा. आधी तूच या घरामध्ये बळजबरीने आलेली आहेस आणि वर आता या म्हातारीला घरात घेऊन आली आहेस का. हे घर आहे, आश्रम नाही असं म्हणते. अम्मा विमलला म्हणते की अक्का तू जर म्हणत असशील ना तर मी आल्या पावलांनी परत जाते आणि परत फिरायला लागते. तेव्हा विमल थांबा तुम्ही असं म्हणते. सर्वांना धक्का बसतो. पाहुणी लगेच म्हणते की कशाला थांबा इथं आणि लगेच पुढे जाऊन अम्माच्या हाताला धरून तिला बाहेर काढत असते. तितक्यात
नित्या पाहुणीचा हात धरते आणि तिला थांबवते. मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नित्या शालिनीला म्हणते की तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण अधिराज मला सर्व संकटातून बाहेर काढणार आहे. त्यावर शालिनी म्हणते की विषारी नागिन आहे ही शालिनी, येत्या नागपंचमीला तुला घराच्या बाहेर काढते की नाही बघ. अधिराज स्वतः तुला घराच्या बाहेर काढेल असं म्हणते. तितक्यात अधिराज तिथे येतो आणि मालकीनबाई काय झालं असं विचारतो. तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.